नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तो कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 18. ठरल्याप्रमाणे दुर्योधनानं राजसभा बोलावली. या सभेत सर्व सभासदांचा खरा कस लागणार होता. पांडवांशी किती काल पाठशिवणीचा न संपणारा खेळ खेळायचा हे ठरणार होतं. सभागृह भरताच वृषवर्मा आमात्यांनी सभेचं प्रयोजन सांगितलं. आमात्यांमागोमाग दुर्योधन उठला. आपल्या पुष्ट आखूड पोटांची भक्कम मूठ वळवून त्यानं सर्व सभासदांना ऐकवलं की काही झालं तरी पांडव कुरूंच्या सिंहासनाला स्पर्शू शकणार नाहीत. एका महान रहस्याचा भेद आज मी या कुरूंच्या प्राचीन आणि पवित्र सिंहासनाला साक्षी ठेवून करणार आहे. पितामह, महामंत्री, विदुर काका, महाराज आणि महाराणी, गुरु द्रोण, कृप आणि अश्वत्थामन, अंगराज कर्ण आणि महावीर शोण, शकुनी मामा आणि राजनीती कुशल कनक वगैरे सर्वांच्या साक्षीनं मी हे करीत आहे. पांडव महाराज पांडूंचे औरस पुत्र नाहीत. ज्या भयानक शापाच्या भीतीनं दिग्विजय महाराज पांडू हस्तिनापूर सोडून अरण्यात निघून गेले, तो शाप काय होता ते मी सांगतो. सर्व सभासदांनी तो सावधपणे पुन्हा ऐकावा. तो शाप असा होता, राजा प्रणयाच्या इच्छेनं ज्यावेळी तू आपल्या स्त्रीला कवेत घेशील तेव्हा असाच माझ्यासारखा तडफडून तडफडून मरशील. मग राजमाता कुंती आणि माद्री यांना पुत्रप्राप्ती झालीच कशी? या सभागृहातील एकतरी सभासद या धडधडीत असत्याचं समर्थन करायला समर्थ आहे काय? कुंती आणि माद्री यांचे पांडव हे कलंकित पुत्र असताना त्यांनी या महाराज कुरूंच्या पवित्र सिंहासनावर हक्क सांगितला तर आपण सर्वजण तो मान्य करणार आहोत काय? द्यूतात पांडव हरले याची ज्यांना ज्यांना हळहळ वाटत असेल त्यांनी हे कधीच विसरू नये की खांडवनात इंद्रप्रस्थाचं राज्य स्थापण्याचीही पांडवांची पात्रता नाही. या सभागृहाच्या महाद्वारावर सेवक म्हणूनही पांडवांना उभं करणं म्हणजे आपल्या या पिढ्यानपिढ्या रक्ताचं सिंचन करून पवित्र ठेवलेल्या राजसिंहासनाला काळीमा फासणार आहे. सांगा, केवळ हे सामर्थ्यशाली आहेत म्हणून पांडवांपुढं नतमस्तक होऊन मी या राज्याचा अर्धा भाग वा खांडवनाचं इंद्रप्रस्थ त्यांना द्यावं काय? आकाशाचं छत फाटून मस्तकावर कोसळलं तरी त्याची हसतमुखानं पायदंडी करून त्यावर उभे राहणारे अंगराज कर्णासारखे महारथी कुरूंच्या पाठीशी उभे असताना पांडवांना भिण्याचं कुरूंना काय कारण आहे? मी तर त्यांना पांडव सुद्धा म्हणावयास तयार नाही. कारण त्यांना पांडव म्हणणं म्हणजे महाराज पांडूंची अवहेलना करण्यासारखं आहे. मी त्यांचा कौंतेय आणि माद्रेय असा उल्लेख करणार. त्यांच्या माजलेल्या अरेरावीला वेळीच उखडण्यासाठी आज या सभागृहातल्या सर्व सभासदांना आव्हान करीत आहे. कुरूंच्या शूर योद्ध्यांनो, कौंतेय एकाकी आणि सहाय्यहीन आहेत तोपर्यंतच त्यांना तुम्ही निखंदून टाकावयास नको आहे काय? सांगा. दोन्ही हात अवकाशात उडवीत त्यानं सर्व सभासदांना प्रश्न विचारला. सभागृहातले सर्व योद्धे गदेच्या प्रहारासारख्या त्याच्या शब्दफेकीनं उठून उभे राहिले. काही जण तर हात उंचावून ओरडले, राजा, द्वैतवनाकडे जाणारा मार्ग आत्ताच आम्हाला दाखव. कौंतेय नष्ट झालेच पाहिजेत. महाराज पांडूंच्या पवित्र नावाचा नीच वापर करणारा कोणीही प्राणी या हस्तिनापूर राज्यात जिवंत राहणार नाही. भारावलेल्या सर्व योद्ध्यांच्या कलकलाटानं सभागृह कोंदटून गेलं. दुर्योधनाची कल्पना सर्व योद्ध्यांनी उचलून धरली. सर्व योद्ध्यांचा इतका भरघोस पाठिंबा आजच राजा दुर्योधनाला मिळत होता. थांबा. तोच या पाषाणावर बाणाचं पातं आदळताच होतो तसा कणखर आवाज झाला. थरथरणाऱ्या पितामहांनी महाराज धृतराष्ट्रांच्या हातातून राजदंड आपल्या हाती घेतला. मागे एकदा आखाड्यात माझ्यासाठी बोलताना त्यांनी असाच तो राजदंड आपल्या हाती घेतला होता. तोच आवेश आणि उन्मेष त्या वृद्ध शरीराच्या थरथरीतून उफाळून वाहत होता.
निश्चितच काहीतरी धक्का देणारं सत्य आता ऐकायला मिळणार होतं. पांडवांसाठी प्रेमभावना जोपासणारा हा ज्येष्ठ कुरु आता जमून आलेल्या खेळाला खो घालणार होता. हातातील राजदंड उंचावीत त्या वृद्धानं शब्दांचे जिदंबान सोडले. कुरूंच्या यज्ञानो, युवराज दुर्योधन गेली अर्धा घटका या सभागृहात जे बोलला ते या वास्तूच्या निर्मितीपासून आजपर्यंत एखादा दास किंवा दासी सुद्धा बोलली नसेल. महाराणी कुंती कलंकित नाही. विकर्णानं याच सभागृहात सांगितलेल्या गिरिजा, सुदक्षिणा, तपती, नलिनी किंवा जिला अद्भुतपणे वस्त्रांचा पुरवठा झाला ती पांचाली, या सर्वच राजस्त्रियांपेक्षा महाराणी कुंती कितीतरी श्रेष्ठ आहे. इतकंच काय, पण आज कुणीही मला विचारलं की कुरूंचा सर्वश्रेष्ठ योद्धा कोण, तर मी अभिमानानं उत्तर देईन की कुंती. कारण एक स्त्री असून सुद्धा ज्या हिमालयाच्या उत्तुंग धैर्यानं तिनं अनेक आपत्तींना तोंड दिलं आहे, ते धैर्य तुमच्यापैकी एकाही योद्ध्यात मला कधीच दिसलं नाही. म्हणूनच जे सत्य जीवनभर मी स्वतःशीच जागवीत आलो ते कुरूंच्या वंशवृत्तांताचं रहस्यमय सत्य आज निरुपायानं मला कथन करावं लागणार आहे. तुमच्या उफाळलेल्या क्रोधावर ज्या सत्याचं शीतल जल शिंपताना माझं मन संतप्त होत आहे, ज्या राज्यरक्षणाच्या कल्पनेनं दुर्योधनानं तुम्हाला पेटवून दिलं ते राज्य कुणाचं आहे? कोण आहेत त्यांचे खरेच वंशज? धृतराष्ट्रांचे 100 पुत्र कौरव की पांडूंचे 5 पुत्र पांडव? कुणाला द्यावं हे राज्य? या राजसिंहासनावर बसण्याचा खरा मान कुणाचा? हा राजदंड कुणी हातात धरावा? संपूर्ण आर्यवर्ताला आपल्या शौर्यानं थरकाप भरवणाऱ्या कुरुयोद्ध्यांनो, हे सत्य ऐकताना तुमचे ऊर आज आश्चर्यानं फाटून जातील की ज्या अनादी कुरुवंशाची तुमच्या पितरांनी सेवा केली त्याचे वंशज आपलं शुभ्र केशांकित मस्तक त्यांनी सभागृहावर फिरवलं. क्षणभर सगळीकडं उत्सुकतेनं भरलेली शांतता पसरली. कुणाचं नाव ऐकायला मिळणार? कौरवांचं की पांडवांचं? त्याचे वंशज कौरवही नाहीत आणि पांडवही नाहीत. सर्वांनी श्वास रोखले. पाठीचा कणा ताट करून मीही कान टवकारले. माझ्या सर्वांगाभोवती अभेद्य कवच का आहे याचं मला जेवढं आश्चर्य वाटलं नाही तेवढं आश्चर्य सर्वांनी जीवनभर उराशी कवटाळलेल्या कल्पना एका क्षणात उधळणारं ते महान सत्य ऐकताना मला वाटलं. आम्ही हे काय ऐकत होतो? कसा विश्वास बसला असता त्या कथनावर? पण बोलणारे पितामह होते, अर्थात ते सत्यच होतं. मग कोण आहे कुरुकुलाचा खरा वंशज? कुणीतरी धैर्यानं सभागृहातल्या शांततेचा भंग केला. मी. हातातील थरथरणारा राजदंड सावरीत पितामह भीष्मांच्या स्वरूपातला तो हिमालयाचा उंच कडा बोलू लागला. त्यांचं एक वाक्य म्हणजे त्या कड्यावरून कोसळणारा भीतीदायक प्रपातच होता. या अवस्थेतही आशेचे किरण शोधित उभा असलेला तुमच्या समोरचा भीष्म हा शेवटचा कुरु आहे. कौरव पांडव कुरुकुलोत्पन्न नाहीत, तरीही आज ते आपली मस्तकं कुठल्या कल्पनेनं हाडवैऱ्यांसारखी एकमेकांशी भिडवत आहेत याचं कारण शोधताना माझं मन विषण्ण होत आहे. म्हणूनच कुरुकुलाचा सत्य वंशवृत्तांत सांगण्यासाठीच माझ्या मनावर अवजड पाषाणांचा भार ठेवून मी आज उभा आहे. लक्ष देऊन ऐका. धृतराष्ट्र, पांडू आणि विदुर हे एकमेकांचे बंधू आहेत. त्यांचा पिता एकच आहे, पराशर पुत्र व्यास. माता मात्र वेगवेगळ्या होत्या. धृतराष्ट्रांचे या सभागृहातील 100 पुत्र व्यासांचे वंशज आहेत. युवराज दुर्योधन सुद्धा. आणि पांडव हे पांडूंचे पुत्र नाहीत हे जेवढं सत्य आहे तेवढंच ते पापाचे पुत्र नाहीत हेही सत्य आहे. महाराणी कुंती आणि माद्री यांना ऋषीवर्य दुर्वासांच्या शक्तिमान देवहूती मंत्रापासून झालेले पांडव पापातून झाले आहेत असं कोण म्हणणार आहे? आणि याही पेक्षा भयानक सत्य आहे ते की तुम्ही सर्व समजता तसे पांडव 5च नाहीत. आणखी एक 6वा पांडव जगाला कधीच दिसला नाही. कारण आपल्या जन्मापासूनच तो दुर्दैवाच्या फेऱ्यात घेरलेला मी पाहिला आहे. त्याच्यासाठी माझ्या मनाचे धागे तीळ तीळ तुटता आहेत. म्हणूनच
निर्वाणीचं मी सांगतो आहे, तुम्हा कुरूंचा शेवटचा कुरू म्हणून, की हे राज्य दिग्विजयी पांडू वृद्धिंगत केलं आणि या धृतराष्ट्रानं जोपासलं ते कौरव पांडवांनी अर्ध अर्ध विभागून घ्यावं. कौरवांचं नेतृत्व करणाऱ्या आणि कुशल गदावीर म्हणून विख्यात असलेल्या दुर्योधनानं निदान आपल्या गदेच्या गुरुचा आदर्श तरी डोळ्यापुढं सदैव जागता ठेवावा. त्याचा गुरु बलराम आपला बंधू श्रीकृष्ण याचा परामर्श घेतल्याशिवाय काहीच करीत नाही. कौरव पांडवांनी बलराम श्रीकृष्णांची नाती डोळसपणे पाहावीत आणि आकाशाचं छत कोसळलं तरी त्याची पायदंडी करून उभा ठाकणारा म्हणून ज्या कर्णाचा दुर्योधनानं गौरव केला, त्या वीर कर्णानंही या 105 पायदंड्या उभ्या करून त्यावर आपला पाय ठेवण्याचं कर्तृत्व दाखवावं. या सभागृहातल्या कुठल्याही सभासद योद्ध्यानं विसरू नये की राजमाता कुंती पवित्र आहे आणि तिचे पुत्र तेजस्वी महावीर आहेत. थरथरतच पितामह खाली बसले. सभेचं पुढचं काम कसं चाललं यात कुणाचं चित्त नव्हतं. नंतर बोललेल्या महामंत्री विदुर, अमात्य, महाराज यांचे शब्द ऐकण्या इतकं कुणाचंही मन नीटपणे स्वस्थ नव्हतं. नाही म्हणायला आकस्मिकपणे महाराणी गांधारी देवी उभ्या राहिलेल्या पाहून सर्वांना आणखी एक विस्मयाचा धक्का बसला. त्या कसं बसं एकच वाक्य उच्चारू शकल्या, दुर्योधन, आता तरी शहाणा हो, पांडवांना वनातून परत आण. डोळे झाकलेलं मुख क्षणभर सभागृहावर फिरवून त्याही आसनस्थ झाल्या. सभा विसर्जित झाली. सभागृह सोडताना माझं मन केवळ एकाच गोष्टींभोवती मंडल घेत होतं. पितामहांनी कथन केलेला तो 6वा पांडव कोण? पांडवांची समेट अशक्य झालाच तर तो अचानक कुठून तरी येऊन आपल्या बंधूंना मदत करील काय? सर्व पांडव मंत्रशक्तीतून निर्माण झाले आहेत, तसा तोही मंत्रापासूनच निर्माण झाला असेल तर किती सामर्थ्यशाली असेल तो. आपण त्याच्याशी लढताना कुठं कमी तरी पडणार नाही ना? जन्मापासून तो दुर्दैवी कसा आणि इतर पांडवांना तरी कोण सुदैवी म्हणणार होतं? विचारांच्या आवर्तात माझं मन शुष्क पर्णासारखं गरगरत होतं. पांडव आणि कौरव कुणीच कुरु कुलापैकी नाहीत. पितामह भीष्म हे जर शेवटचे कुरु आहेत तर राजसिंहासन कोणाचं हा प्रश्न आता अधिकच गुंतागुंतीचा नव्हता काय? कोण सोडवणार होतं तो प्रश्न? माझ्या मनाच्या पटांगणावर शंकांचे घोडे हवे तसे दौडू लागले. कुणाला आवरावं ते समजत नव्हतं. खाली मान घालून जडपणे एक एक पाऊल उचलीत मी सभागृहाबाहेर शुभ्र पाषाणाची पायघडी असलेला चौथरा माग टाकीत होतो. राजवाड्या भोवतीच्या प्राकाराच्या माथ्यावरून घसरलेली मावळतीची किरणं त्या पायघडीवर पडून विखुरल्यामुळं ती आगळ्याच वर्णात झळाळत होती. माझ्या खांद्यावरच्या तलम उत्तरीयाचा एक शेव घरंगळून खाली पडला होता. पायघडीवरून फरफटत येत होता. उत्तरीयाचा जो शेव अंगावर होता तो मी जाता जाताच मनगटाभोवती करकचून गुंडाळला. काही सुचत नव्हतं. जगात कुणाची तरी दुःख कुणाच्या तरी हृदयात का सलत असतात? काय आहे जग म्हणजे? धन्यवाद. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या पुस्तकं, कथा आणि कवितांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू.